नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही आज ऐकणार आहात सुनील वेदपाठक लिखित श्रद्धा आणि विश्वास ही कथा. पराकोटीचं दारिद्र्य वाट्याला आलेल्या घरात त्याचा जन्म झालेला. आई 4 घरची धुणी भांडी करायची तर वडील आडत लाईनमध्ये हमाली. त्यांच्या तुटपुंच्या कमाईवर घर चालायचं. चालायचं कसलं, अगदी सरपटायचं. त्याला मात्र देवानं रंगरूप जेमतेम परंतु तल्लख बुद्धिमत्ता प्रदान केलेली. ना वही, ना पुस्तकं, ना ट्युशन्स. पण पठ्ठ्यानं 1लीपासून 10वीपर्यंतच्या परीक्षेत पहिल्या क्रमांकानं पास होण्याचा क्रम अबाधित ठेवलेला. आई शरीराने कृश पण कष्ट करण्यात काटक. ती न थकता दिवसभर राबायची. गावात मोठं शिवमंदिर, ते टेकडीवर वसलेलं. जवळपास 111 पायऱ्या चढून गेल्यानंतर मंदिराच्या मंडपापर्यंत पोचता यायचं. तिथून पुढे गाभारा. काळ्या कातळात कोरल्यासारखं ते मंदिर. गुडघाभर उंचीचं मोठं काळं कुळकुळीत शिवलिंग. त्यावर लटकवलेल्या तांब्याच्या कलशातून अखंड जलाभिषेक सुरू असे. त्याची महती 12 ज्योतिर्लिंगापेक्षा कमी नव्हती. परिणामी भाविकांची प्रचंड गर्दी आणि श्रद्धा. तो राहत असलेल्या गल्लीत गुरव समाजाची बरीच कुटुंबं राहत. त्यांच्यापैकी प्रत्येक कुटुंबाला आळीपाळीनं शिवमंदिराचं साल, सेवा आणि मेवा मिळवण्यासाठी मिळायचं. शिवमंदिराच्या बाजूला गुरुवासाठी राहायला प्रशस्त निवासस्थान. देवासमोरच्या दान, दक्षिणा आणि नजराणे तसंच देवस्थानाच्या जमिनीतलं उत्पन्न संबंधित साल असणाऱ्या गुरवाला घेण्याचा अधिकार. त्यामुळे सेवेच्या सालभरातच त्या गुरव कुटुंबाकडे मोठी माया जमावायची. या आर्थिक सुबत्तेचा परिणाम म्हणून गुरवाच्या मुलांमध्ये बेफिकिरी, उर्मट्टपणा, उन्माद आणि माजुरडेपणा वाढीला लागायचा. त्यातूनच मग ते गाभाऱ्यात आलेल्या भाविकांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत, नशापाणी करत, गाभाऱ्यात बसून दर्शनाला आलेल्या तरुण मुलींची लगट करत, त्यांच्या अंगाला मुद्दाम स्पर्श करत. त्यांचं वर्तन अत्यंत अशोभनीय आणि निर्लज्जपणाचं झालेलं होतं. गाभाऱ्यातच एखाद्या मुलीशी गैरवर्तन आणि अतिप्रसंग करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. भाबडी भाविक मंडळी भक्तिभावानं ज्या शिवलिंगासमोर आपलं मस्तक ठेवायची, त्याच शिवलिंगाला लाथा मारताना त्या गुरवपुत्रांना शरम वाटत नसे. त्यांचं हे सगळं बेमुरवत वागणं तो उघड्या डोळ्यानं पाहायचा. त्याला याविषयी प्रचंड चीड आणि संताप यायचा. त्याची आई दिवसभर प्रचंड काबाड कष्ट करायची, परंतु दररोज पहाटे उठून घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवांची मनोभावे पूजा करण्यात ती कधीही खंड पडू देत नसे. सोमवार, एकादशी, चतुर्थी, शिवरात्री आणि इतर दिवशी तिचे कडक उपवास असायचे. शिवरात्रीच्या दिवशी मंदिराचं द्वार उघडण्यापूर्वी पहाटे 3:30 वाजता ती ओल्या वस्त्रानं शिवदर्शन घेण्यासाठी ताटकळत उभी असायची. बहुतांश वेळी शिवरात्रीच्या दिवशी प्रथम दर्शन तीच करायची. त्याबद्दल बऱ्याच जणांना तिचा हेवा वाटायचा, तर काही जणांना मत्सर. खरं तर लौकिकदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी कृती गरीब आणि दरिद्री लोकांनी केलेली तशी समाजाला कधीही न रुचणारी, न पटणारी गोष्ट. तीच गत देवाची सुद्धा. कारण त्याला नेहमी वाटायचं की माझी आई इतक्या श्रद्धेनं या देवाची पूजा अर्चा, भक्ती आणि आराधना करते, तरीही तिच्या वाट्याला फक्त कष्ट, अपमान, अवहेलना, उपासमार, उपेक्षा आणि केवळ दारिद्र्य आणि लखतर. परंतु त्या गुरव कुटुंबियांना आणि त्यांच्या अधम पुत्रांना मात्र मलिदा. पुढच्या 4-5 वर्षासाठीची आर्थिक तरतूद. त्यांच्या कुकर्माची त्यांना न समज न शिक्षा. त्याला नेहमी वाटायचं की त्या मंदिरात किंवा कुठेही देवच अस्तित्वात राहिलेला नाही. थोडक्यात काय, तर त्याच्यात कमालीची नास्तिकता वाढीला लागली होती. देवाचं नाव काढताच त्याचा क्षोभ व्हायचा. तो कधीच कुठल्याही देवळात देवासमोर हात जोडायला जात नसे.
त्यांनी त्याच्या आयुष्यातनं देव नावाच्या संकल्पनेलाच हद्दपार केलेलं. तशातच दैनिक शिवदर्शनमधून बातमी प्रसिद्ध झाली की शिवमंदिरातल्या देवाच्या सर्व सुवर्णालंकारांची चोरी, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. बातमी वाचून झालेल्या चोरीबाबत लोक गटागटानं चर्चा करत होते. अहो, चोरांनी तर हद्दच केली. चक्क मंदिरात चोरी? नाही, पण चोरी झालीच कशी? पहारेकरी आणि सेवेकरी गुरव मंडळी काय करत होती? नाही, पण पोलिसांची रात्रीची गस्त असताना हे असं कसं काय घडू शकतं? मला तर वाटतंय या लोकांची चोरासोबत मिली भगत असणार. नाही, पण चोरी कोणी केली हे कळू द्या हो. देव त्यांना कधी सोडणार नाही. ही शेवटची प्रतिक्रिया ऐकताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याच्या मते, अरे देव असता तर त्याने आजपर्यंत त्या नालायक गुरवांच्या मुलांना शिक्षा केली नसती का? त्यापेक्षा देव तिथे होता तर मग त्यांनी चोरांना चोरी करण्यापासून परावृत्त का नाही केलं? हा फक्त भंपकपणा आहे, भोंदूगिरी आहे. कसला देव आणि कसलं काय? तो घरी पोचला. घरात देवाच्या दागिन्यांची चोरी झाल्यामुळे कमालीची अस्वस्थ आणि दुःखी होऊन देव्हाऱ्यासमोर रडत बसलेल्या आईला पाहिलं. एका बाजूला तिचं रडणं, तिची श्रद्धा, भक्ती, तिच्या लेखी देवाचं असणं आणि देवाची कृपा. तर इकडे त्याचा विज्ञानवादी आणि वस्तुस्थितीनुरूप तर्कसंगत युक्तिवाद आणि नास्तिकपणा याबाबत खडाजंगी झाली. दोघंही आपापल्या मतांवर ठाम. एका बाजूला श्रद्धा आणि भक्तिभाव, तर दुसऱ्या बाजूला नास्तिकता आणि देवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह. दोघात प्रचंड खडाजंगी झाली, शाब्दिक चकमक घडली. काही वेळानं युक्तिवादाचं रूपांतर वादात आणि भांडणात होणार एवढ्यात गावातला गल्लीतला रिक्षावाला नारायण धापा टाकत आला. त्यांनी घाबऱ्या आवाजात सांगितलं, अहो, देवदर्शन करून परत येताना अण्णांचा बस स्टँडसमोर अपघात झालाय. लय मार लागलाय त्यांना सरकारी दवाखान्यात नेलंय. बातमी ऐकताच आईचं अवसान गळालं. ती मटकन खाली बसली. त्याचाही चेहरा चिंताग्रस्त झाला. तो लगबगीनं दवाखान्याकडे जायला निघाला. आईला, तू येतेस का असं म्हणाला. ती म्हणाली, हो येते, पण एवढी देवाची आरती होऊन जाऊ दे. तिचं उत्तर ऐकताच त्यांनी क्षणाचीही वाट न बघता दवाखाना गाठला. अण्णांवर उपचार सुरू होते. डॉक्टर, नर्स, स्टाफ प्रयत्नांची शिकस्त करत होते. तो हताश आणि असहाय्यपणे भरलेल्या डोळ्यांनी फक्त पाहत होता. वडील मृत्यूशी झुंज देत होते. रोजच्या जगण्याच्या संघर्षापेक्षा आजची लढाई वेगळी होती. उपचार करणारे डॉक्टर अण्णा यातून वाचतील का नाही याची कसलीही गॅरंटी देत नव्हते. आम्ही आमच्या परीनं सर्व काही करतोय, केलेलं आहे, यापुढे मर्जी देवाची, असं मत व्यक्त करत होते. इथेही परत अस्तित्वात नसलेल्या देवाचा संदर्भ आणि त्याच्या मर्जीचा उल्लेख ऐकून परत त्याच्या डोक्यात संतापाची लाट उसळली. त्या वॉर्डातल्या भिंतीवर लागलेल्या देवांच्या प्रतिमा काढून खिडकीतून बाहेर फेकून द्याव्यात असं त्याला मनातनं वाटायला लागलं. दवाखान्यातल्या त्या गंभीर वातावरणात त्याला तिथे फक्त आस्तिकता आणि नास्तिकता याचा माणसाच्या आयुष्याशी चाललेला खेळ दिसत होता. हे बघा, पुढचा अर्धा तास महत्त्वाचा आहे. पेशंट शुद्धीवर आला नाही तर डॉक्टर बोलता बोलता थबकले. सबंध दवाखाना चिंता, काळजी आणि भीतीच्या सावटाखाली असल्याचं त्याला प्रकर्षानं जाणवत होतं. तेवढ्यात पळतच त्याची आई तिथे दाखल झाली. त्याला पतीच्या प्रकृतीबद्दल विचारायला लागली. खरं तर त्याला तिचा प्रचंड राग आला होता. त्याच्या मते हिला हिच्या पतीच्या जीवापेक्षा त्या देव्हाऱ्यातल्या निर्जीव देवाच्या आरती आणि नैवेद्याची चिंता. आणि आता ही कशाला नुसत्या चौकशा करतीये? त्यांनी मनात उफाळून आलेला राग चेहऱ्यावर न दाखवता, परिस्थिती गंभीर आहे, उपचार सुरू आहेत, पुढचा अर्धा तास महत्त्वाचा आहे,
हे डॉक्टरांचे शब्द जशास तसे तिला तुटक आणि कोरड्या आवाजात ऐकवले. ऐकताच ती थोडी भयभीत झाली. तिने डोळे मिटले आणि ती देवाचा धावा करायला लागली. मिटल्या डोळ्यातनं आसवं तिच्या गालावर ओघळायला लागली. आत्तापर्यंत थांबवून ठेवलेले अश्रू त्याच्याही डोळ्यातनं वाहायला लागले. काही वेळात आई भानावर आली. तिने डोळे पुसले आणि ती डॉक्टरांना म्हणाली, मला एक वेळ त्यांना बघू द्या. त्यांना पाहून काय करणार? ते शुद्धीवरही नाही येत आत्ता. डॉक्टरांनी प्रतिप्रश्न केला. काय करणार ते नाही माहिती, मला फक्त बघू द्या की, ती कळकळीनं म्हणाली. तिला परवानगी देण्याशिवाय डॉक्टरांकडे पर्याय नव्हता. ती आत गेली. जखमी अवस्थेतल्या बेशुद्ध पतीकडे क्षणभर टक लावून तिने पाहिलं. जवळच्या पिशवीतनं तिने एक बेलपत्र काढलं आणि पतीच्या कपाळावर ठेवलं. तेवढ्यात एक नर्स तिच्यावर खेक कसली. डॉक्टरांनी नर्सला शांत राहायला सांगितलं. नर्स गप्प झाली. आई बाहेर आली. तिने पिशवीतलं दुसरं बेलपत्र त्याच्या हातावर ठेवलं आणि एक स्वतःच्या हातात घेऊन त्याच्या शेजारी बाकड्यावर डोळे मिटून बसली. ती तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होती. बहुतेक त्या नसलेल्या देवाचा धावा किंवा जप करत असावी म्हणून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. वैद्यकीय उपचार सुरू आहेत, औषधं दिली जात आहेत, तरीही डॉक्टर पेशंटच्या जगण्याची हमी देत नसताना हिच्या बेलपानानं का वडील बरे होणार आहेत का? कसली ही अंधश्रद्धा, कसलं हे थोतांड. त्यांनी ते बेलपत्र बाजूच्या जिन्याखाली भिरकावलं. देवा महादेवा, त्यांना वाचव, असा तिचा चाललेला धावा त्याच्या कानावर आदळत होता. तिच्या या वेडेपणाच्या श्रद्धेचं आणि आस्तिकपणाचं काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. तो एकदा तिच्याकडे, एकदा वडील भरती असलेल्या अतिदक्षता विभागातल्या खोलीकडे, तर एकदा जिन्याखाली फेकून दिलेल्या बेलाच्या पानाकडे पाहत होता. अधूनमधून इतरही पेशंट दवाखान्यात येत होते. डॉक्टर त्यांच्या आजाराच्या गांभीर्याप्रमाणे उपचारांची योजना करत होते. आई मात्र बेलाचं पान भक्तिभावानं हातात घेऊन सारखी वडिलांना खिडकीच्या काचेतून पाहून परत बाकावर येऊन बसत होती. मधूनच नर्स ओरडत आली. डॉक्टरांना म्हणाली, सर सर ICU मधला पेशंट रिस्पॉन्ड करतोय सर. डॉक्टर वेगानं तिच्या सोबत गेले. काही वेळानं निराश चेहऱ्यानं बाहेर आले. त्याच्याकडे पाहत म्हणाले, पेशंट पाहिजे तेवढा प्रतिसाद देत नाहीये, परत बेशुद्धावस्थेत गेलाय. पाहूया काय होतंय ते. नाही हो साहेब, साहेब असं नका म्हणू. माझा महादेव त्याला मरू नाही द्यायचा. हे बघा, पहाटे तोडलेल्या बेलाचं पान दुपारचे 4 वाजले तरी कसं ताजं तावानं राहिलंय. आईनं परत तिची महादेवावरची भक्ती, श्रद्धा आणि विश्वास याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आमचे उपचार आणि तुमची देवावरची श्रद्धा निश्चितच काहीतरी चमत्कार करेल. डॉक्टरांनी आईला परत देवाच्या हवाल्यानं दिलासा दिला. आई परत बाकड्यावर नामजप करत बसली. त्याच्या डोक्यात विचारांचं मोहळ उठलं. खरंच देव आहे का? माझ्या मते नाहीये. मग बहुसंख्य लोक का बरं त्याचं अस्तित्व मान्य करून वेड्यासारखी पूजा अर्चा व्रतवैकल्य करत असावीत? देवाच्या असण्याबाबतच्या माझ्या तर्काला, प्रश्नाला कुणीच समर्पक उत्तर देऊ शकत नाही. देवाचं अस्तित्व सिद्ध करून दाखवू शकत नाहीत, परंतु हे लोक त्यांच्या देवाबद्दलच्या भावना, त्याचं अस्तित्व, त्याची कृपादृष्टी आणि स्वतःची आस्तिकता यावर मात्र यांचा ठाम विश्वास आहे. का बरं असं असावं? देवावरच्या खऱ्या श्रद्धेपोटी, का आपलं देव काहीतरी बरं वाईट करील या भीतीपोटी? श्रद्धा, अंधश्रद्धा, आस्तिकता, नास्तिकता या भोवती त्याचा मेंदू आणि मन घोटाळत होतं. या विचारमंथनातनं त्याला एका गोष्टीची मात्र जाणीव झाली, ती म्हणजे आईची नितांत श्रद्धा आणि विश्वास त्या महादेवावर, तर त्याची श्रद्धा आईवर.
त्याचं अंतर्मन त्याला म्हणालं, भले तुला देव त्याचं अस्तित्व मान्य नसेल, पण तुझ्या आईला आहे ना, त्याचं काय? समजा ते बेलपत्र तू फेकून दिलेलं आईने बघितलं आणि वडिलांच्या बरोबर नको ते घडलं, तर तुझ्या आईवरचं प्रेम, माया आणि विश्वास याचं काय होईल? आई तुला माफ करेल? त्याचं डोकं गरगरायला लागलं. अंतर्मनाच्या या प्रश्नांची समर्पक उत्तरं त्याच्याकडे नव्हती. त्याला आईवरची श्रद्धा गमवायची नव्हती. नाहीतरी आपण नास्तिक आहोत म्हणजे काय? आपली नास्तिकेवरची आढळ श्रद्धाच किती. पहा, आपण आज आहोत, उद्याही असणार, याबद्दल फक्त विश्वास, खात्री नाही. शेवटी काय? तर विश्वास आणि श्रद्धेचंच अधिराज्य आहे. तो आईच्या नकळत उठला. जिन्याखालचं बेलाचं पान उचलून बंद मुठीत घेऊन निर्विकार चेहऱ्यानं ICU मधून येणाऱ्या निरोपाची वाट बघत बसला. आईच्या तोंडातून शिवनामाचा जप तर डोळ्यातनं अश्रूंच्या धारा झरत होत्या. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सुनील वेदपाठक लिखित कथा श्रद्धा आणि विश्वास. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.